अशाच एका निस्वार्थ भक्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या सर्वांना संत कबीर माहितीच आहेत. संत कबीर हे उत्तर हिंदुस्थानातील महान असे सत्पुरुष. कबीरांनी त्यांचा स्वतंत्र असा एक भक्तिपंथच निर्माण केला. निस्वार्थ आणि निस्सीम भक्ती प्रेमाचा उत्तुंग असा आविष्कार म्हणजे संत कबीर. एकदा काय झालं, वाराणसीमधल्या नागरिकांना असं वाटलं की आपण कबीरांचा सत्कार करावा. म्हणून ते कबीरांच्याकडे आले. म्हणाले, कबीर महाराज, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, तुमचा सन्मान करायचा आहे. कबीर म्हणतायत, मी काय दिवे लावले तसे? अहो, तुम्ही भगवंताचे एवढे निस्सीम भक्त आहात. तुम्ही गायलेलं भजन हे साक्षात परमेश्वरापर्यंत पोहोचतं. तर कबीरांनी त्या नागरिकांना एक उत्तर दिलं. अरे कबीर कबीर काय करताय? कबीर कबीर क्या कहे जाके देखो जमुना तीर. कबीर कबीर क्या कहे जाके देखो जमुना तीर. एक गोपी के एक आंसू में बह गए कोटि कबीर. एक गोपी के एक आंसू में बह गए कोटि कबीर. आणि हेच उत्तर कबीरांनी अकबर बादशालाही दिलं. त्याचं झालं असं की कबीर गंगेच्या किनारी एका दगडावर एका वटवृक्षाच्या खाली भजनाला बसायचे. तो वटवृक्ष, ती जागा अजूनही आहे बरं का. तर कबीर जेव्हा भजनाला बसायचे तेव्हा गंगा मैयेचं पात्र थांबायचं हो. गंगा मैया साक्षात प्रकट व्हायची कबीरांचं गाणं ऐकायला. आणि हीच गोष्ट अकबर बादशहाला कळाली. बादशाह तानसेनांना म्हणाले, तानसेन, हमने ऐसा सुना है कि बनारस में कोई ऐसा एक गवैया है जिसके गाने से, जिसके भजन गाने से साक्षात गंगा मैया रुक जाती है, थम जाती है. अरे तुमने तो बहुत दीप जलाए हैं, वो तो मैंने देखा है, पर ऐसा आविष्कार आज तक नहीं देखा. चलो जाते हैं उनका गाना सुनने के लिए. आणि बादशाह आणि तानसेन वाराणसीला आले. चौकशी करत करत कबीर महाराज जिथे भजनाला बसायचे तिथे आले. आणि ज्या ठिकाणी कबीर महाराज भजनाला बसायचे तिथून थोडंसं लांब, जेथून कबीर महाराजही दिसतील आणि गंगा मैयेचं पात्रही दिसेल, अशा झाडाच्या मागे ते लपून बसले. अकबर बादशाह पुढे होते आणि तानसेन मागे उभे होते. थोड्या वेळाने कबीर महाराज आले, गंगा मैयेमध्ये स्नान केलं आणि भजन गायला बसले. हातात चिपळी घेतली आणि एकतारी जुळवली. जसा स्वर कबीरांच्या कंठातून बाहेर पडायला लागला तसं चित्रच पालटलं हो. सर्वत्र सुगंध दरवळू लागला. पशु पक्षी आपलं शत्रुत्व विसरून कबीरांचं भजन ऐकायला आले. उंदीर मांजर, साप मुंगूस, हरिण लांडगा सगळे एकत्र भजन ऐकायला आले. कळ्यांची फुलं उमलायला लागली. आणि तेवढ्या बादशहाने पाहिलं, गंगा मैया वाहणारी थांबली होती. बादशाह तानसेनांना म्हणतायत, देख तानसेन, गंगा मैया सचमुच रुक गई है, थम गई है. अरे आज तक सुना था पर आज देख भी लिया. आणि तेवढ्यात अकबर बादशहाला मागून हुंदका ऐकू आला. बादशहाने मागे वळून पाहिलं तर काय हो, तानसेन रडायला लागले होते. तानसेन म्हणतायत, हुजूर, गंगा मैया वहां तो रुक गई है पर यहाँ मेरी आंखों से बह रही है. थोड्या वेळाने कबीरांचं भजन संपलं आणि बादशाह आणि तानसेन कबीरांच्या पाशी गेले. त्यांना म्हणाले, कबीर जी, आप तो बहुत महान हैं. हम आपका सम्मान करना चाहते हैं, आपको किताब देना चाहते हैं, खिल्लत देना चाहते हैं. आप हमारे साथ हमारे दरबार में चलिए. आणि श्रोते हो, मग अशी जे उत्तर त्यांनी वाराणसीमधल्या नागरिकांना दिलं तेच उत्तर बादशालाही गेलं बरं का. कबीर म्हणताय, कबीर कबीर क्या कहे जाके देखो जमुना तीर. अरे कबीर कबीर काय करताय? इथे गंगेच्या किनारी काय पाहताय? तिथे यमुनेच्या वाळवंटात जाऊन पहा. एक गोपी के एक आंसू में बह गए कोटि कबीर. तिथे कृष्ण विरहाने व्याकुळ झालेल्या त्या गोपी, कृष्ण विरहाने व्याकुळ झालेलं, तप्त झालेलं त्यांचं अंतःकरण आणि त्यांचे ते अश्रू हे यमुनेच्या पाण्यात विलीन होत आहेत.
त्यांच्या एकेका अश्रूच्या थेंबागडी माझ्यासाठी कोट्यावधी कबीर वाहून चाललेत. माझी काय माहिती सांगता हो तुम्ही? असेच होते संत कबीर. अशीच असते निष्काम आणि प्रेमळ भक्ती.